नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र विकी कांबळे घेऊन आलो एक नवा व्हिडिओ आपल्या स्पीकअप नाव या यूट्यूब चॅनलवर. हवा बदलते, ती राजकारणाची असो किंवा जागतिक असो. कारण आपण पाहतो आहोत जगभरातील हवेचा अंदाज घेतला, पर्यावरणाचा अंदाज घेतला, लहरी निसर्गाचा अंदाज घेतला, किंबहुना त्यात तपशीलवार अभ्यास केला तर हेच दिसून येते. नुकतेच युरोप खंडामधील आढावा घेतल्यास तेथील फ्रान्स असेल, पोर्तुगाल असेल, स्पेन असेल, अक्षरशः होरपळत आहेत ते देश. वनवे म्हणा, भयंकर धगेने ते होरपळून निघालेत. असं का होत आहे याचा अभ्यास जागतिक हवामान तज्ज्ञ, पर्यावरण तज्ज्ञ करत आहेत. त्यांचंही म्हणणं हेच आहे, वाढते औद्योगिकीकरण, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची होणारी हानी, ते याच्या मुळाशी आहेत. दिवसेंदिवस वारेमाप होणारे कार्बनचे उत्सर्जन असेल, असे एक ना अनेक कारण आहेत. पण याला मुख्यत्वे करून माणूस जबाबदार आहे. आपण आपल्या हव्यासापोटी विकासाच्या व्याख्या बदलल्या आहेत. इतके प्रगत देश असताना सुद्धा, त्यांची यंत्रणा एवढी प्रगत असताना, तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा इतकी प्रगत आहे. जसे की परवा फ्रान्समध्ये एका ठिकाणी वणवा पेटला तर त्यांनी विमानातून अक्षरशः 10 सेकंदामध्ये तलावातील पाणी शोषून ते त्या वणव्यावर फवारत आहेत. म्हणजे इतकी क्विकली ॲक्शन असतानाही असे देश इतक्या भ्रांतमध्ये पडलेत, काळजीत पडलेत. पण त्यांची तुलना भारताशी केली तर आपण कुठे आहोत त्यांच्या पासंगालाही पुरणारे नाहीत. कारण आपल्या देशात विज्ञान तंत्रज्ञानाचे वावडे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रचार प्रसार हे संविधानात सांगितलंय, शासनाचे कर्तव्य असल्याचे नमूद केलंय. पण शासन याकडे किती गांभीर्याने पाहतंय हे आपण पाहतो आहोतच. कारण सत्ताधाऱ्यांना चांगलं माहिती आहे की पर्यावरण हे असे क्षेत्र आहे की ते मतांची बेगमी देऊ शकत नाही. पण ते एवढं अनभिज्ञ कसे की याचे दूरगामी परिणाम भविष्यातील भावी पिढ्यांवर पडतील. त्यामुळे वेळीच जागा होणं गरजेचं आहे. कारण जेवढा उशीर होईल तेवढं आपण उद्याचं मरण ते आज ओढवून घेऊ. त्यामुळं प्रत्येक भारतीयानं याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे, झाडं लावली पाहिजेत, पर्यावरण टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण येणाऱ्या भावी पिढ्यांना आपण कशी हवा देतोय. आज आपण पाहतो आहोत मुंबई, पुणे, मेट्रो सिटीज, दिल्ली असेल, हवेचा निर्देशांक किती खालावला आहे. त्यामुळेच तर आरोग्याचे नाना प्रश्न उपस्थित होत आहेत. आपण पाहिलं, हवामान तज्ज्ञांनी एल निनोचा परिणाम पडेल म्हणून सांगितलं होतं, किंबहुना कमी पावसाची शक्यता त्यांनी सांगितली होती. पण आपण पाहतोय गुजरात असेल, आसाम असेल, इतकी भयानक परिस्थिती तिथे उद्भवलेली आहे. हे कशाचं द्योतक आहे यावर आपण गांभीर्याने विचार केला पाहिजे.
माणसाने वेळेवर शहाणं व्हावं, कारण येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाहीत. त्यामुळे विचार करा. सत्ताधाऱ्यांनीही या प्रश्नावर गांभीर्यानं बघितलं पाहिजे. परवा आपण पाहिलं, कुंभमेळ्याच्या नावाखाली हजारो झाडं तोडण्यात आली. 500 वर्षापूर्वीची झाडं तोडण्यात आली. यातून यांचं पर्यावरणाविषयीचं गांभीर्य लक्षात येतं. पण लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य अंधारात ढकलताय. त्यांना तुम्ही नरक यातना देणार आहात. अशा वातावरणात तुम्ही त्यांना जन्माला घालाल, पण ते तुमच्या मुळावर उठेल एक दिवस. माणसाच्याच नव्हे तर किंबहुना या पृथ्वी नाशाच्या दिशेने जाते आहे. त्यामुळे सावधान व्हा, सतर्क व्हा आणि गांभीर्याने विचार करून वेळीच पावलं उचला. हे सरकारलाही आवाहन आणि एक नागरिक म्हणून प्रत्येक नागरिकांचं, समाजातील प्रत्येक घटकाचं एक कर्तव्य आहे. धन्यवाद.